काहीतरी वेगळा ग्रुप, एक ध्येय किंवा असं काहीतरी एक थीम घेऊन सगळं एकत्र येणार आहात. गुरुकुल शब्दात जे आपल्या वर्षानुवर्ष डोक्यात बसलेलं आहे की एक वेगळ्या प्रकारची शाळा किंवा शिक्षण संस्था असं त्याचा अर्थ. संतांनी 350 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी मोटिवेशन केलेलं आहे आणि ते आजही मदत करतं आहे. आणि मी काल काय ऐकलं यूट्यूबवरती ते मला आज आठवत नाही. सो मोटिवेशनच्या जागेवरती उपासना खूप महत्त्वाची आहे. एक माझं एकट्याचा हा विषय नाही आहे किंवा त्याचा एकट्याचा नाही आहे, हा समाजाचा विषय आहे. आणि म्हणून मी वेगवेगळ्या स्तरातली, वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे आज. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए, सिलसिला ये बाद मेरे यूं ही चलना चाहिए, सिलसिला ये बाद मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए. नमस्कार. परिचित तर सगळेच बहुतांश एकमेकाला आहेत. त्याच्यामुळे एक विनायकराव गोविलकर, के वाघचे सर्वे सर्वा, नांदुरकर डॉक्टर नांदुरकर, दिलीप पाटील, याच्यातले माझे शाळेतले मित्र आहेत, डॉक्टर आहेत, सक्षमचे लोक आहेत, माझं कुटुंब आहे. मी सगळ्यांची नावं पर्पजली अवॉइड करतो. आणि एक विषय मला इथे मांडायचा होता की ही वास्तू आमची आईवडिलांनी बांधलेली वास्तू होती आणि तिथे काहीतरी चांगलं करावं या दृष्टीने आम्ही प्रयत्नात होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आमच्या शाळेच्या ग्रुपने खूप दिवस विचार करून काय करावं, रिटायरमेंटनंतर काय करावं अशा याच्यामध्ये एक कन्क्लूड केलं होतं की आपण स्किलिंगमध्ये आणि हेल्थकेअरमध्ये काहीतरी करावं. विषय होता की गावात जाऊन मुलांचं शिक्षण आणि गावातली हेल्थकेअर ते काही हे नाही, पण याच्यात विनायकरावांनी एक लीड घेतला आणि श्री गुरुजी रुग्णालयासारखं मोठं प्रोजेक्ट उभं राहिला. आम्ही आमच्या परीने 25 जणांचा एक इंडस्ट्रीतला ग्रुप तयार केला आणि त्याच्यातनं आम्ही इंडस्ट्रीयल ट्रेनिंग किंवा इंडस्ट्री रेडी मुलं कशी करता येतील, काय करता येतील अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे, झगडतो आहे. आणि हे सगळं करताना म्हणजे मी कमीत कमी 50 कॉलेजेसला आम्ही भेट दिली आणि मग असं लक्षात आलं की कॉलेजेसची तयारी काय लेवलला आहे किंवा कशी आहे याच्याही पलीकडे ग्रासरूटला जाणं गरजेचं आहे आणि मग विद्यार्थ्यांपर्यंत जायला पाहिजे. मग लक्षात आलं की कॉलेजपर्यंत जाऊन खूप गोष्टी घडत नव्हत्या, मग विद्यार्थ्यांपर्यंत जावं. मग लक्षात आलं की विद्यार्थ्यांपर्यंत जाताना आपल्याला पेरेंट्सपर्यंत जायला पाहिजे आणि प्रत्येक स्तरातले सगळ्यांचे विषय वेगळे आहेत, अडचणी वेगळ्या आहेत, सिच्युएशन्स वेगळे आहेत. आणि मग त्याच्यातनं माझं नशीब चांगलं आहे की मला माणसं चांगलीच भेटतात मला सगळी. तसं डॉक्टर संतोष मला भेटले. आज 25 वर्षाचा अनुभव आहे आणि जशी आमच्या ग्रुपला म्हणजे
ज्यावेळी आम्ही एक MT स्किल एन्हान्समेंट इन्स्टिट्यूट लॉन्च केली त्यावेळी नांदुरकर सर पण होते, गुणे सर होते. त्यावेळी त्या लोकांनी म्हणजे न्यूजपेपरवाल्यांनी हे केलं, याला म्हणतो तुम्ही सगळे 60च्या पलीकडची मंडळी आहोत, सो व्हॉट अ बेस्ट वे टू स्टार्ट सेकंड इनिंग. आणि आमची मग सेकंड इनिंग चालू करताना आणि तुमच्यासारखे दिग्गज, तुमच्यासारखे सिनियर्स आहेत की ज्यांनी बाळासाहेब आहिरेंबरोबर काम केलेलं आहे, आणि असं हे करता करता मग प्रयत्न करत राहणे असा सगळा विषय आहे. तर त्या याच्यातनं गुरुकुल ही संकल्पना घेऊन, कारण गुरुकुलचा अर्थ सगळ्यांना समजतो आहे, आता त्याच्यातले कंटेंट्स काय आहेत, कसे आहेत. मी संतोषचा परिचय त्यांनी अशा पद्धतीचे जवळपास 3600 प्रोजेक्ट किंवा सेमिनार्स केलेले आहेत. तो नॅशनल लेवलला काम करतो, इंटरनॅशनल लेवलला काम करतो, आणि तसा माणूस ही गोष्ट लीड करायला किंवा गाईड करायला, मार्गदर्शन करायला आपल्याबरोबर आहे. हे एक माझा एकट्याचा हा विषय नाही आहे किंवा त्याचा एकट्याचा नाही आहे, हा समाजाचा विषय आहे. आणि म्हणून मी वेगवेगळ्या स्तरातली, वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे आज. आणि सगळ्यांचे परत एकदा मी स्वागत करतो, आभार मानतो, आणि संतोषला माईक देतो. थँक्यू. गुरुकुल ही आपली सगळ्यांची एक सम आहे. आपण सगळेजण आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये खूप सारी प्रगती करणार आहोत. बऱ्याचदा काही वेळेला ठरवून, काही वेळेला गलतफहमीमुळे, गैरसमजांच्यामुळे बऱ्याचदा आपण आपल्या ट्रॅकवरनं बाजूला जात असतो. पण पुन्हा ट्रॅकवर येण्यासाठी, पुन्हा समेवर येण्यासाठी काही उपक्रमांची आवश्यकता असते. हा तो उपक्रम आहे. मंदिरात जाताना आपण बऱ्याचदा मंदिरात आतमध्ये जात नाही, पण पायरीपासूनच असं करून निघून जातो. ही जी जाणीव आहे की मला नतमस्तक व्हायची, ती जाणीव म्हणजे गुरुकुल आहे. गुरुकुल म्हणजे इथे कोणी कुणाला शिकवणार नाहीये, पण इथे बरंचसं काही शिकता येणार आहे. सो हे गुरुतत्व आपल्यात विकसित कसं करता येईल आणि आपल्या माध्यमातून इतरांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल, याच्यासाठी थोडंसं आधुनिक पद्धतीने हा प्रयत्न केला जाणार आहे. कोणी म्हणतं देवासमोर उभे राहून प्रार्थना म्हटली तर मला काय मिळणार आहे. कोणी म्हणतं नाही नाही, अमुक अमुकच प्रार्थना कशाला म्हणायला पाहिजे. जोपर्यंत नव्या पिढीला या सगळ्याचे सायंटिफिक रिझन मिळत नाहीत, तोपर्यंत नवी पिढी या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करणार नाहीये. आणि म्हणून आम्ही म्हणतो की अगदी छोट्या गोष्टी, मी बऱ्याचदा माझ्या कार्यक्रमांच्यात उदाहरण देतो की पुरुषांना 55 नंतर काय प्रॉब्लेम होतात, जगातल्या सगळ्या पुरुषांना माहिती आहेत का? स्त्रियांना मेनोपॉज होतो 45 नंतर, मग OCD, GAD प्रॉब्लेम चालू होतात, सगळ्यांना माहिती झालं आता. पण सेम पुरुषांच्या बाबतीत अँड्रोपॉजमुळे काय काय चेंजेस येत आहेत, याच्यावरती किती लोकांचं लक्ष आहे? आणि मग त्याच्यावर उपाययोजना म्हणून काय काय करायला पाहिजे. बऱ्याचशा पालकांचं म्हणणं असतं की आमच्या मुलांच्या मध्ये काही सकारात्मक बदल झाले पाहिजेत, आणि ते बदल करण्यासाठी तुला गाढवा कळत नाही की तुझं आयुष्य किती मोठं आहे, तुला पुढे जाऊन काय करायचंय, वयात आल्यानंतर काय करायचंय. वयाच्या 25 पर्यंत फ्रंटल लोब डेव्हलपच होत नाही, आणि आमची त्याच्याकडनं अपेक्षा असते त्याने फार मोठ्या काहीतरी तत्वज्ञानाचा अभ्यास करायची. आम्हाला त्याच्या आजूबाजूला शिकायची भूक जर तयार करता आली नाही तर त्याला आम्ही काहीही शिकवू शकत नाही, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि अभ्यासक्रमात किंवा आपल्या संस्कारांच्या मध्ये ही शिकण्याची भूक कुठे तयार केली जाते, जरा आपण विचार करायला पाहिजे. सो गुरुकुलचा प्रमुख उद्देश हाच असणार आहे की आपली सगळ्यांची शिकण्याची भूक इथे जागृत व्हावी, ज्याच्यातनं इतरांसाठी देखील खूप सारं काय खाद्य जनरेट करता येईल, तयार करता येईल. सो आपण पारंपरिक पूजेने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूयात.
आधुनिक जग जे आहे ते सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सने खूप चालले असं म्हणतात. आमच्या हजारो वर्षांपूर्वी या सोशल मीडियाचा विचार केला गेला होता आणि म्हणून शंख ही एक अशी कॉन्सेप्ट होती, अशी संकल्पना होती की जी सगळं ऐकतेच आता समुद्रापारचं आणि फिल्टर करून वेगळ्या पद्धतीने पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवते. आणि म्हणून शंखाला खूप जास्त प्राधान्य दिलं गेलं होतं. कलश ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की सप्त नद्यांचं पाणी त्या कलशामध्ये जमा होईल, म्हणजे काय वेगवेगळ्या विचारसरणी तिथे जमा होतील, ते फिल्ट्रेशन होईल आणि ते फिल्टर झालेलं ज्ञान पुन्हा गंगासागरामध्ये पुन्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवलं जाईल. आणि म्हणून इथे आपण कलशाची उपासना करतोय. गुरुकुलाची संपूर्ण कॉन्सेप्ट जी आहे तो असा कलश भरण्यावरती आहे. सो तो कलश भरण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत. एक एक स्टेपने हे सगळं आपण समजून घेणार आहोत. हा कलश आहे, ही गंगा आहे विचार सरिता. एका विचारांनी स्वराज्य मिळवलं गेलं, विचारांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं, विचारांच्यामुळे जगातल्या सगळ्या क्रांती झालेल्या आहेत आणि ते सगळे विचार तुमच्या आमच्या आतमध्ये आहेत. या विचारांचा उपयोग चिंतेसाठी करायच्या ऐवजी चिंतनासाठी आपण करणार आहोत. आणि म्हणून गुरुकुलाचा हा प्रयोग आहे. वेगवेगळे कार्यक्रम करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की लोकांच्याकडे ऑलरेडी पोटेन्शियल आहे 100%. माझ्याकडे माझ्या हॉस्पिटलमध्ये जर 50 कर्मचारी आहेत तर ते स्किल घेऊन आलेत, पण ते वापरायचे की नाही वापरायचे हे कोण ठरवणार. आणि म्हणून संतांची जी विचारधारा होती ते म्हणायचे कौशल्याच्या बरोबर चरित्र निर्मिती ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक गाणं आलं होतं जुनं, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले. सो ते चारित्र्य जर नसेल तर स्किल्सला किंवा कौशल्यांना काय अर्थ आहे. आणि किती ठिकाणी, किती कंपनीजमध्ये, किती संस्थांच्यामध्ये, किती शाळांच्यामध्ये स्किल्सबरोबर चारित्र्याला पण प्राधान्य दिलं जातं आहे. बरं, तुम्ही आम्ही नाही हे करणार तर कोण करणार. आम्ही शासनाची वाट बघणार का, आम्ही कुठली तरी एखादी इंटरनॅशनल संस्था येऊन या विषयावर काम करणार का, याची वाट बघणार का. आमच्या घराच्या शेजारचं घर पेटल्यानंतर आम्ही यासाठी जागे होणार का. हा इथे विषय कुठल्याही जाती धर्माचा नाहीच आहे. कारण सगळ्या जातींच्यामध्ये सगळ्या प्रकारची लोकं सापडायला लागली आहेत. कालची बातमी बघा तुम्ही बदलापूरची, त्याच्यापेक्षा बिहारची बातमी बघा. 40 मुलं बसमध्ये बसली आहेत आणि आरक्षणावरनं भांडण चाललंय आणि ती बस खालून पेटवली जातीये टायर टाकून. ही कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची लोकं आहेत हा विषय नाही आहे. हा विषय आहे माणूस, त्याचं जगणं महाग झालं आहे कारण ब्रँडेड कपडे घालतोय, त्याचं जगणं महाग झालं आहे, पण आयुष्याची किंमत कमी होती आहे का. आणि ही आयुष्याची किंमत ज्या मूल्याधिष्ठित समाजव्यवस्थेमुळे वाढते ती मूल्याधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण कोण करणार. अब्राहम मॅस्लोचा एक खूप सोपा उपाय त्याच्यावर, तो म्हणतो की आधी शरीराची भौतिक गरज भागणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर लव, कंपॅशन ह्या बाकीच्या गोष्टी कथा चालू होतात. मॅस्लोने खूप चांगल्या शब्दात सांगितलं आणि आत्ताची शिक्षण पद्धती त्याला खूप चांगला सपोर्ट करते. सगळ्या देशांच्यातल्या शिक्षण पद्धती त्याला सपोर्ट करतायत. पण मग त्या मॅस्लोला विचारावं लागेल की उपाशी पोटी ज्या वेळेला सैनिक आमचे जीव देतात त्यावेळेला त्याच्या भौतिक गरजांच्या पलीकडे तो जातो ना. 1000 मावळ्यांनी उंबरखिंडीमध्ये 20,000 सैनिकांना ज्या वेळेला कापलं त्यावेळेला त्यांना भौतिक गरजा आडव्या येत नव्हत्या का. सो तुमच्या आत्म्याची ताकद खूप जास्त आहे, तिला या भौतिक गरजांच्या मध्ये संकुचित करूयात नको. आपण थोडीशी ही आत्मानुभूती आणि जगण्याचा एक मस्त निखळ आनंद काय असतो त्याच्या अगदी जवळ जायचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, गुरुकुल म्हणजे आणखी वेगळं काही नाही. चांगला विचार करणं हे एक स्किल आहे आणि अशा विचार करणाऱ्या लोकांचा समूह एकत्र यावा, ज्याच्यातनं विचार प्रवर्तन व्हावं. मग व्यक्ती सुधारतील, व्यवस्था सुधारतील आणि आपोआपच संस्कृती सुधारायला सुरुवात होईल. सांस्कृतिक परिवर्तन ही काळाची गरज असते, पण ज्यांनी ते परिवर्तन करावं त्यांच्या स्वतःच्या परिवर्तनाचं काय. ही विचारधारा वैचारिक लाट बनू शकते, पण एक सोशल सायकोलॉजी, हल्ली सगळ्या जे विचार प्रवाह, सगळे इन्फ्लुएन्स जे होतात ते या 4 महत्त्वाच्या घटकांच्यावर अवलंबून आहेत. कर्ट लुईन म्हणून एक शास्त्रज्ञ आहे ज्याने विचारांचा फील्ड थिअरी मांडली. फील्ड थिअरी म्हणजे काय, तुमच्या आजूबाजूला तुमच्यासारखा विचार करणारी लोक जमली की विचारांची लाट बनते. आत्ताची अख्खी सोशल मीडिया त्याच्या या सिद्धांतावरती आहे आणि
कर्ट लुईनने जे सांगितलं ते स्टॅनली मिलग्रॅम म्हणतो की ऑथॉरिटी ही एक अशी गोष्ट आहे की ज्या वेळेला लोकांना वाटतं की ऑथॉरिटी आहे, मी झाराचाच शर्ट वापरणार, मी अमुक एकाच आमदाराला वोट करणार, का? कारण त्याच्याकडे ऑथॉरिटी आहे, तो दिसतोय सगळीकडे. ही ऑथॉरिटी वापरली गेली. तिसरी गोष्ट आली जी सोलोमन ॲशने सांगितली की कन्फर्मिटी ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यातनं ही वैचारिक लाट बनते. तुम्ही तुमच्या नातवाला काहीतरी सांगा, तो ऐकणार नाही, पण तुम्ही 40 जण एकत्र येऊन फक्त बोलायचा प्रयत्न करा, आमच्यासारखी हजारो नातवंड येतील आणि ऐकायला सुरुवात करतील. तुमचा नातू तुमचं ऐकणार नाही, पण आमच्यासारखी 1000 नातवंड ज्यावेळेला ते फॉलो करायला लागतात तेव्हा 1001 वा तुमचा पण नातू असणार आहे. सो तुमच्या घरात जर तुम्हाला काही सुधारणा करायच्या असतील तर घरात करायला जाऊच नका, बाहेर जाऊन करा. हजारो मुलं सुधारा, तुमच्या घरापर्यंत आपोआप त्या सुधारणा पोहोचणार आहेत. ही एक बेसिक सिंपल गोष्ट आहे. आणि म्हणून लिओन फेस्टिंगर म्हणतो की जगातली कुठलीही संस्कृती नष्ट करायची असेल किंवा सुस्पष्ट करायची असेल तर गरज असते तिची बिलीफ सिस्टीम समजून घ्यायची. ज्या वेळेला ही बिलीफ सिस्टीम डिस्ट्रॉय होते त्यावेळेला त्या संस्कृतीला कोणीही वाचवू शकत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की आमच्याकडे निरंजन जाऊन मेणबत्ती कधी आली आम्हाला कळलं नाही. आम्ही आता म्हणतो हा धर्म चांगला नाही, तो धर्म चांगला नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींच्यात परिवर्तन होत गेली. आमच्या शाळांच्यामध्ये शिक्षणामध्ये मातृभाषा जाऊन आम्ही कधी वेस्टर्न भाषेचे उच्चार मात्र ब्रिटिश असले पाहिजेत, अमेरिकन स्लँग लँग्वेज पाहिजे वगैरे आहेत, ठीक आहे, पण मराठी भाषा पण इंग्लिश ॲक्सेंटमध्ये बोलली जायला लागली, त्याचं काय? हिंदी भाषा पण इंग्लिश ॲक्सेंटमध्ये बोलली जायला लागली, त्याचं काय? इंग्लिश भाषा जरूर इंग्लिशसारखी बोलावी, पण मराठीसारखी बोलून बघूयात की. त्याच्यासाठी आपल्याकडे लिओन फेस्टिंगरची पुढची थिअरी आहे की जगातले सगळे मानसिक आणि सामाजिक तणाव जे आहेत व्यक्तीमधले, व्यवस्थेमधले किंवा व्यवहारामधले, ते येतात विचारांच्या उथळपणामुळे. तुम्ही स्वतःला विचारून बघा, तुमच्या आजूबाजूला जी काही माणसं आहेत, आत्ता नाही तुमच्या आजूबाजूला जी लोक जगत आहेत त्यांच्या वैचारिक खोलीसाठी किती लोक प्रयत्न करत आहेत. आणि जर तसं नसेल तर आमचा समाज किंवा आमच्या संस्कृतीचा वृथा अभिमान आम्ही ठेवतोय का? वादे वादे जायते तत्वबोध जायते हा उत्पद्यती धातू आहे की त्याच्यातनं निर्माण होतं की आम्ही ज्या वेळेला वाद करू त्यावेळेला जर आमचा भाव शुद्ध असेल, आम्ही ज्या वेळेला चर्चा करू तर त्याच्यातनं तत्वबोध म्हणजे जगण्याची आणखी तत्व आम्हाला समजणार आहेत. मग आम्ही चर्चा कशाला करायला पाहिजेत? मी ग्रेट की तू ग्रेट म्हणायला, की काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह तयार करायला? गुरुकुलचा हा प्रयत्न तुमच्या आमच्यासाठी अशा चर्चा करण्यासाठीचं व्यासपीठ आहे. आमचं अध्यात्म आमच्या जगण्यातनं दिसावं याच्यासाठी एक कल्टिवेटेड कम्युनिटी एकत्र यावी, संस्कारशील लोक एकत्र आली तर ती आपोआपच संस्कारांचा प्रचार करतात, ज्याच्यातनं समाजाचे विचार बदलतात, ज्याच्यातनं समाजाच्या भावना बदलतात. आणि स्ट्रेस हा तुमचा दुश्मन नाही आहे, हा मोटिवेशनल स्पीकर्सने तुमच्यासाठी बनवलेला एक प्रोपोगेंडा आहे. स्ट्रेसमुळेच कुठल्याही देशाचे विकास होतात. स्ट्रेस घेतो म्हणून माणसाला यश मिळतं, स्ट्रेस घेता म्हणून खाल्लेलं अन्न पचतं. स्ट्रेस तुमचा दुश्मन नाही आहे, हे कुणीतरी विकण्यासाठी बनवलेलं भांडवल आहे. स्ट्रेस भरपूर आला पाहिजे, पण भरपूर स्ट्रेसशी लढण्यासाठी भरपूर ताकद पण पाहिजे. आणि ती ताकद निर्माण करायला जर आपण शिकलो तर जगातले सगळे स्ट्रेस छोटे आहेत. 5 लोक 100 लोकांना हरवतात साहेब, ते पण वनवासात इकडे तिकडे फिरता. त्या 5 लोकांचं सामर्थ्य त्यांच्या एकत्र राहण्यात आहे, त्या 5 लोकांचं सामर्थ्य त्यांच्या विचारांच्यात आहे. आणि हे विचार आपल्याला आरोग्य, शिक्षण, त्याच्यानंतर संस्कृती, विज्ञान आणि अध्यात्म या फील्डमध्ये वापरायचे आहेत. विद्यार्थ्यांना मध्यस्थी धरून आम्ही शिक्षण पद्धती बनवतो, पण विद्यार्थ्यांना इथे मध्यस्थी धरायच्या ऐवजी आम्ही शिक्षकांना धरायला म्हणतो. कारण जर शिक्षक विद्यार्थी नसेल तर कुठला आदर्श घेऊन मुलांना शिकावं असं वाटेल. आणि म्हणून शिकण्याची भूक ज्या शिक्षकाला असते त्याचे विद्यार्थी आपसुकच शिकण्यासाठी नवीन नवीन गोष्टी शोधून काढतात. आम्ही म्हणून म्हणतो की चरित्र निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि चरित्र निर्मितीमध्ये सगळ्यात पहिली स्टेप येते ती संस्कार. हेल्थसाठी बऱ्याचदा डॉक्टरला महत्त्वाचं म्हटलं जातं, त्याचं हॉस्पिटल फोडलं जातं, सिस्टीमवरती ताशेरे ओढले जातात. कुठली पेथी परफेक्ट आहे सांगा? कुठलीच नाही आहे. मग पेथीला किंवा डॉक्टरला दोष देण्यात किंवा हॉस्पिटलला शिव्या देण्यात काय पॉईंट आहे? कल्चर हा विषय बऱ्याचदा होतं की भगवद्गीतेचा 3रा अध्याय माझा पाठ आहे, 19वा अध्याय पाठ आहे, आणि काय
आम्हाला या पाठांतराच्या धीटपाठ पाठांतराच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष आयुष्यात रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये काही सूत्र जागता जर आली तर त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. व्यक्तिगत पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवरती आणि मग कॉर्पोरेट लेवलला, ज्याला आपण व्यवसाय म्हणतो, वेगवेगळ्या संस्था म्हणतोय, तिथं संस्थात्मक लेवलला हा प्रयत्न झाला पाहिजे. कारण हार्डली 2-3 तास फॅमिलीच्या बरोबर जात आहेत, लोकांचे 8 ते 10 तास संस्थांच्या बरोबर, कंपनीज बरोबर जात आहेत. सो आपली जर सगळ्यांची जबाबदारी आहे तर अशा ठिकाणी संस्कृतीचा आपण प्रसार प्रचार केला पाहिजे. अध्यात्म आणि विज्ञान ही एक ठरवून केलेला हा पुन्हा एक प्रोपोगंडा आहे की वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं गेलं आहे. 1850च्या आधी जर आपण त्या संत साहित्य आणि बाकीच्या गोष्टींचा विचार केला, अगदी 12व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी पण अध्यात्म आणि विज्ञान एकच गोष्ट सांगितली होती. पण कुठेतरी आमच्या सांस्कृतिक घडामोडींच्या मध्ये फूट पाडण्यासाठी हा एक नवीन प्रोपगंडा आला आहे की जे लोक आध्यात्मिक असतात ते वैज्ञानिक नसतात. आणि म्हणून गुरुकुल ही एक अशी कॉन्सेप्ट आहे की इथे सगळ्या आध्यात्मिक श्रद्धांना वैज्ञानिक पद्धतीने प्रूव्ह केलं जाईल. आत्ताची पिढी बाप दाखवण्यात श्राद्ध घालवली आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय कारणं पाहिजे असतात आणि ती शास्त्रीय कारणं शोधण्यासाठी अध्यात्म आणि विज्ञानाची आम्ही वेगवेगळ्या कॉन्फरन्स आयोजित करतोय. त्याच्यानंतर नुसत्या चर्चा होऊन चालणार नाही, तर या चर्चांच्यातनं आलेले विचार रुजवले जाणं आवश्यक आहे. म्हणून काही लेक्चर्स अरेंज करतोय. त्याच्यानंतर समर्थ रामदास म्हणतात, विद्या उदंड शिकला पण प्रसंग माने चुकतची गेला, मग तये विद्येला कोण पुसे. आणि म्हणून नुसत्या विद्येने चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीमध्ये तुमच्या गोष्टी आल्या पाहिजेत. आणि म्हणून फॅमिलीज बरोबर, तुमच्या नातवंडांच्या बरोबर अशा काही ट्रेनिंग्स ठेवलेल्या आहेत की ज्याच्यातनं ही नीतिमूल्य आपसूक तुमच्यात रुजवली जातील, पोहोचवली जातील. आणि शेवटचा मुद्दा आहे की रोज येणाऱ्या लोकांसाठी इथे 1-1.5 तासाची माइंड जिम असणार आहे की जिथे अशा श्रद्धा, अशा टेक्निक्स तुम्ही स्वतःहून येऊन करू शकाल. जसं एखाद्या जिममध्ये जाऊन फिजिकल फिटनेससाठी तुम्ही काम करता, तसं मेंदूच्या सक्षमतेसाठी त्याला व्यायामाची गरज आहे आणि ते इझिली आपल्याला देता येऊ शकतं. संतांनी तो व्यायाम आपल्याला उपासनेच्यातनं, हरिपाठाच्यातनं दिला होता. आता थोडंसं आधुनिक पद्धतीने या सगळ्याचा आपण विचार करतोय आणि गुरुकुल ही काळाची गरज आहे. म्हणून आजच्या या चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं आहे की असे गुरुकुल समाजामध्ये आवश्यक आहेत का आणि ते गुरुकुल चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी काय काय करता येईल. मला बोलायला लागेल असं काही नंदूनी सांगितलेलं नव्हतं, त्यामुळे जे काही आत्ता ऐकलं त्याच्यातनं मनात आलं ते सांगतो. थोडा समाजाशी व्यक्तीचा संपर्क कमी झाला आहे, हे आपण सगळे अनुभवतो आपल्यासह. म्हणजे आपण जर एक 25-30 वर्षापूर्वीचा आपला काळ बघितला तर आपण इतके समाजात मिसळलेलो असायचो. आपल्याकडे लोक येणं, आपण लोकांकडे जाणं, एकत्र खेळणं, एकत्र ट्रिप करणं, एकत्र अभ्यास करणं. आता आपण बघतो सगळं आयसोलेटेड झालेलं आहे आणि आयसोलेटेड करायला आपणही कारणीभूत आहोत. कारण आपल्याला असं वाटतं की आपला मुलगा मुलगी ही इतरांपेक्षा वेगळी आणि चांगली झाली पाहिजे. मग ती इतरांत जेवढी कमी मिसळेल तेवढं चांगलं, अशी एक थोडीशी संकल्पना झाली. त्यामुळे होतं काय, कुठल्याही स्तरावरचा मुलगा मुलगी माणूस असू द्या, त्याला ग्राउंड रियालिटीज कळत नाहीत. तो त्याच्या एका सेफ वर्तुळामध्ये असतो, त्याच्या ठरलेल्या मित्रमंडळीमध्ये असतो, माणसांमध्ये असतो आणि मग त्याला अनुसरून जे काही त्याला अनुभव यायचे आहेत ते अनुभव त्याला येत राहतात आणि तेच म्हणजे जग असं त्याला वाटायला लागतं. येस, हे बदललं तर मला वाटतं पुष्कळ गोष्टी बदलतील. कारण आपल्याला पहिली जी त्याचं मन संवेदनशील करणं, इथून जी सुरुवात करायची आहे, तर ते संवेदनशील होईल केव्हा, जेव्हा तो प्रत्यक्ष अनुभव घेईल त्यावेळेला तो कदाचित संवेदनशीलतेकडे जाऊ शकेल. त्यामुळे मला वाटतं की पहिली गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे सगळ्यांनाच, तरुण पिढी असं मी म्हणत नाही, सगळ्यांनाच एकदा ग्राउंड रियालिटीची आखोदेखा दर्शन घडणं आवश्यक आहे. एक प्रयोग आम्ही जो करतो तो फक्त सांगतो, म्हणजे ह्याचा प्रभाव किती असू शकतो. श्री गुरुजी रुग्णालयाचा उल्लेख झाला आणि तिथे सगळेजण आले की म्हणतात की तुमच्या इथले डॉक्टर्स फारच डिव्होटेड होतो.
म्हणजे त्याचा USP काय? तर डॉक्टर्स. आता हे एकदम तयार झाले का त्यांना लहानपणापासूनच असं वाटत होतं की आपण असं काहीतरी जगावेगळं करावं? अजिबात नाही. कोणीतरी त्यासाठी प्रयत्न केला, त्यांना कुठेतरी घेऊन गेले, त्यांना वारंवार एकत्र बसवत गेले आणि आता 1 वीक फॉर नेशन अशा नावाने एक ॲक्टिव्हिटी देशभर चालू झाली. जे शिकतायत विद्यार्थी म्हणून आत्ता मेडिकलला, अशा विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन त्यांनी करायचं, फी भरून रजिस्ट्रेशन करायचं. त्यातनं 300 विद्यार्थी निवडायचे आणि त्या 300 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉलेजेसमधले, वेगवेगळ्या जाती धर्माचे, वेगवेगळ्या भाषांचे त्यांचं सिलेक्शन होतं आणि त्या 300 जणांना 1 आठवडाभर कुठल्या तरी एका गावामध्ये घेऊन जातो आम्ही. तिथे जाऊन त्यांनी 1 आठवडा तिथेच राहायचं. त्यांची कोणाच्या तरी घरामध्ये राहण्याची व्यवस्था करतो. म्हणजे दोघं विद्यार्थी एका ठिकाणी आठवडाभर ते तिथे राहतात, आजूबाजूला बघतात, एखादा सेवा प्रकल्प पूर्ण करतात, 3 दिवस OPD काढतात. कुठे? त्या खेड्यांमध्ये. मग त्यांना कळतं समाजाची स्थिती काय आहे. शहरात बसून, माझ्या घरात बसून आणि विशेषतः मेडिकलला जाणाऱ्यांची सामान्यपणे 80-90% तरी विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. त्यांना ग्राउंड रियालिटीज कळली नाही तर तुम्ही कितीही सेमिनार्स घ्या, कितीही लेक्चर्स द्या, मला असं वाटतं त्यांना ते ॲब्सॉर्बच होणार नाही. बिकॉज दे फील की दिस इज नॉट द रियालिटी. रियालिटी मी जी अनुभवतो ती रियालिटी आहे. तेव्हा कुठल्याही विषयाचं ज्यावेळेला आपण गुरुकुल, संस्कार, समाज, संवेदनशीलता असे शब्द बघतो आहोत आणि ते करायची आपली इच्छा आहे, आवश्यकता पण आहे, त्यावेळेला दर्शन प्रत्यक्ष घडवणं हे जर झालं तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एक भाग जर तो ॲड करता आला की कुठेतरी त्यांना घेऊन जाणं, शहराच्या पासून दूर किंवा शहरामध्ये सुद्धा अशा अनेक वस्त्या आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला खऱ्या समाजाचं दर्शन होऊ शकतं, तर ते एक ॲड करावं असं मला वाटतं. खूप चांगला उपक्रम आहे. आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी सांगायला हरकत नाही की जी काही अपेक्षा आमच्याकडनं असेल हे यशस्वी होण्यासाठी, त्याच्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. शुभेच्छा. प्लीज. थँक्यू. मी सरांच्या याला थोडं ॲड करेन की सर मगाशी जे म्हणले की समाजाची आता कनेक्शन कमी होत चाललं आहे मुलांचं. आता मी 35 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजशी संबंधित आहे. जवळपास 2nd पिढी मी आता बघतो आहे. मागचे जे विद्यार्थी होते आणि खूप मोठा बदल होत चालला आहे त्यांच्यामध्ये. आणि सगळ्यात मोठा बदल मला जो वाटतो आहे तो आता नकार पचवण्याची क्षमता राहिलेली नाही आहे. जो पूर्वीच्या जनरेशनमध्ये खूप होता की त्यांना मुलांना पण अडचणी होत्या, शिक्षकांना पण अडचणी होत्या, पण प्रत्येकजण त्या अडचणीतनं वाट काढायचा प्रयत्न करत होता. आता प्रत्येकाला इन्स्टंट ती गोष्ट पाहिजे आणि मला जी आता गोष्ट हवी ती आत्ताच मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा जो एक अट्टहास तयार होतो आहे तो कमी करण्यासाठी मला वाटतं याच्यामध्ये जर काही उपक्रम आपल्याला करता आले तर ते जास्त गरजेचे आहेत. म्हणजे थोडं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग म्हणा किंवा काही दुसरे. आता काल यांचा एक AICTचा प्रोग्राम झाला, श्री रविशंकर. त्यांना सगळे प्रश्न हे असेच होते की माझ्यावरती खूप कामाचा ताण आहे, तुम्ही जो स्ट्रेस म्हणलात, याच वेळेला असाइनमेंट करायचे आहेत, याच वेळेला, आणि 24 तासच माझ्याकडे आहेत, तर त्याच्यामध्ये मी काय करायला पाहिजे. मग त्यांनी ते त्यांचे याचे जे श्वसनाचे प्रकार वगैरे आहेत ते सांगितले. पण अशा काहीतरी याची गरज आहे की जेणेकरून त्यांना थोडा स्ट्रेस कमी होईल आणि काहीतरी एन्जॉय करता येईल की हा जो सारखा स्ट्रेस डेव्हलप होतो आहे. आणि नकार मिळाला तर हरकत नाही की पुढे काही वेळ थांबू आपण. म्हणजे आमच्या जनरेशनला ती सवय होती की आपण काही दिवसांनी थांबू, नंतर ते मिळू शकेल. आता ते इन्स्टंटली पाहिजे. आणि ते जर नाही मिळालं तर त्यांनी स्ट्रेस खूप वाढतो आहे, पालकांवरती पण स्ट्रेस वाढतो आहे. मला वाटतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला याच्यातनं घेता आला. आणि दुसरा तुमचा हेल्थ इश्यू घेतला आहे तो चांगला आहे, पण त्याच्यामध्ये अजून जर काही आपल्याला मुलांना इन्व्हॉल्व करता आलं, जसं सरांनी सांगितलं की गावामध्ये घेऊन जा, रियालिटी सांगा, तसं खेळांमध्ये जास्त इन्व्हॉल्व करता आलं, फिजिकल खेळांमध्ये, जे आता व्हर्च्युअल गेममध्ये अडकलेलं आहे त्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. कारण आता ते एक आभासी जग तयार झालं आहे आणि तेच रिअल जग आहे की काय असं वाटायला लागलं आहे. तर त्यातनं या रिअल जगामध्ये आणून खेळाच्या दृष्टीने जर आपल्याला त्यांना काही प्रोत्साहन देता आलं, मग ते भारतीय खेळ असतील, बाहेरचे असतील आणि कमी खर्चाचे असावे, असं जर त्याला करता आलं तर ते जास्त चांगलं होईल. त्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये. थँक्यू. इंग्रजी हॉस्पिटल येण्याआधी भारतीय वैद्यकीय व्यवस्था काय होती, कशी होती? की
डिसीजला ट्रीट करण्याऐवजी पेशंटला ट्रीट करायचे. तो एक फरक आज जाणवतो. आज पेशंट नसतो समोर, त्या पेशंटचे मेडिकल रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट, एक्सरे, स्कॅन हे समोर असतात आणि त्याला ट्रीट केलं जातं, पेशंटला ट्रीट नाही केलं जात. हा एक मुख्य फरक इंग्रजी हॉस्पिटल येण्याआधी हे सगळं नव्हतं असं मला वाटतं. त्याला बरीचशी कारणं आहेत. फार्मास्युटिकल कंपन्या हे एक मोठं जगातला सगळ्यात मोठा लॉबी आहे ही. त्याच्यामुळे ते सध्या होतं आहे. तुम्हाला मेडिकल स्कूलमध्ये शिकवलं असेल की कसं पेशंटला ट्रीट करावं आणि थोडं त्याच्या मागे काय व्हॅल्यूज, मूल्य काय असावीत हे सगळं शिकवलं असेल, सगळ्या डॉक्टरांना शिकवतात. पण ॲक्च्युली ज्यावेळी तो तिथे बसतो त्यावेळी ते वेगळे विचार होतात आणि त्याला इंग्रजी हॉस्पिटल म्हणण्याऐवजी आजकालची हॉस्पिटल असं म्हणूया आपण. पूर्वी आपल्याकडे म्हणजे मला असं आठवतं की आजारी पडलं की आधी घरी आजीचा औषधांचा बटवा असायचा, त्याच्यातनं आधी औषधं दिली जायची की आणि घरातल्या आईला, आजीला, म्हणजे घरात ज्या कोणी स्त्रिया असतील त्या सगळ्यांना माहिती असायचं की घरातल्या लोकांची प्रकृती कशी आहे आणि त्या हिशोबाने त्यांना काय द्यायचं काय नाही द्यायचं आणि त्याप्रमाणे मग ते औषध उपचार केले जाते. म्हणजे ते आधी मानसिक उपचार केले जायचे आणि त्याच्याबरोबर घरात थोडाफार काही औषधं दिली जायची आणि त्याच्यावर तो जो आजारी पडलेला व्यक्ती असेल तो बरा व्हायचा. त्याच्यातनं नाही जर बरा झाला तर मग डॉक्टरकडे जाणं असायचं, असं एक मला वाटतं. असं होतं का की घराघरात स्वयंपाकघराऐवजी लॅबोरेटरी होती की जिथे औषधं बनत होती, जिथे या विषयांवरती एक्सपेरिमेंट होत होतं. त्यामुळं माझी आई मला म्हणायची की आपलं जे स्वयंपाकघर आहे ते पण एक लॅबोरेटरीच आहे. त्यामुळे आपण घरात जे काही बनवतो, कोणत्या गोष्टी मिक्स करायच्या, कोणत्या गोष्टी नाही करायच्या, हे त्यावेळेला लोकांना माहिती होतं. घरातल्या बायकांना माहिती होतं की कोणत्या गोष्टी मिक्स करून खायच्या आणि कोणत्या खायच्या नाहीत आणि त्याप्रमाणे ते घरात अन्न शिजायचं. त्यामुळे आजारपणा पण तशी कमी होती. आता कोणीही काहीही मिक्स करतं आणि काहीही खातं आणि त्या खायच्या वेळा पण ठरलेल्या असायच्या, त्यामुळे आजारपण पण कमी होतं आपल्याकडे. त्याच्याबरोबर काही श्लोक पण म्हणजे त्यावेळेला म्हटलं जायचं. म्हणजे आमच्याकडे तर आता ह्याचा आपादम रामरक्षेमधला जो श्लोक आहे, समजा तुम्ही आजारी पडला, काही त्रास होतोय, काही दुखतंय, तर मग तुम्ही जरा श्लोक म्हटला रामरक्षेतला, आपादम हर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यम. हा जर श्लोक तुम्ही पाणी पिताना जर म्हटला 21 वेळेला तर तरीसुद्धा तुम्हाला ताबडतोब म्हणजे फरक जाणवायला लागतो 8-15 दिवसामध्ये. क्या बात आहे. हे प्रयोग तुम्ही सांगितले तर आम्ही नक्की करून बघू आणि जर याचे रिझल्ट्स मिळाले तर त्याला आपण प्रचार करायला खरंच काही हरकत नाही आहे. येस मॅम. हां प्लीज सर. मी माझा अनुभव सांगतो. म्हणजे मला लहानपणी अगदी मी 7-8 वर्षाचा असताना खूप दमा होता. तर 1.5 वर्ष मी ॲलोपॅथीचे डॉक्टर, म्हणजे रात्रभर मला झोप लागायची नाही. 7-8 वर्ष मी जागा, त्यामुळे आई जागी. तर माझे आत्याचे मिस्टर होते, ते कुठलेही डॉक्टर वगैरे होते, ते गावातनं खेडेगावातनं ते शिकत आलेले नाडी वैद्य होते ते. आणि मग ते एकदा आले घरी 1.5-2 वर्षांनी. मग त्यांनी बघितलं सगळं. त्यांनी मग सकाळी नाडी बघितली, त्यांनी मला औषध दिली आणि औषधं दिल्यानंतर मग अजून औषधं पाठ येते माझी, त्यांनी जी सांगितली होती ती औषधं दिली. म्हणजे हे 6 महिने घेतलं तर मी कुठल्याही कागदावर लिहून देतो की पुढे 40 वर्ष परत खोकला येणार नाही आणि बरोबर त्याच्यापुढे मला 40 वर्ष खोकला आला नाही. आता हे मेडिकल सायन्स, मला असा प्रश्न आहे की आजचा कुठलाही जो जगातला बेस्ट डॉक्टर आहे हे सांगू शकतो का? म्हणजे पुस्तक वाचला, छान पुस्तक आहे ते. 35 ते 40 वर्ष एका फार चांगला डॉक्टर, अमेरिकन डॉक्टर, 35 ते 40 वर्ष प्रचंड प्रॅक्टिस, प्रचंड नाव. बायको आजारी पडली, अमेरिकेतलं सगळ्या बेस्ट ट्रीटमेंट त्याला अवेलेबल होत्या, काही झालं नाही. म्हणून तिने मग एक्सपेरिमेंट सुरू केलं आणि त्याच्यावर तिने पुस्तक लिहिलं. त्याचं नावच आहे व्हॉट, हे स्वतः तो MD आहे, त्याचं नाव आहे व्हॉट युअर डॉक्टर्स डू नॉट नो, मे बी इट इज किलिंग यू. असं मग त्यांनी असे कॅन्सरपासून जे डिजेनेटिव्ह किंवा सगळे आजार आहेत ते त्यांनी त्याच्यावर सोल्युशन दिलेली आहेत आणि त्यात कुठेही त्यांनी औषध घ्यायला सांगितलेलं नाही आहे.
फार सुंदर पुस्तक आहे. तुम्हाला डॉक्टर म्हणून सांगतो ते वाचा तुम्ही. व्हॉट युअर डॉक्टर्स डू नॉट नो मे बी किलिंग यू, असं फार सुंदर पुस्तक आहे ते. असंही जग आहे. हेही अवेअरनेस आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तेव्हाच पोहोचेल जेव्हा तुम्ही लोक बोलायचा प्रयत्न कराल या विषयावर. आणखी कोणी बोलणार का? माझे वडील 1944 सालचे BSc केमिस्ट होते. कॅप्सूल, लिक्विड अँड टॅब्लेट्स हे तिन्ही लायसन्स त्यांच्याकडे ड्रगची होती. आम्ही जे जीवन त्यांचं बघितलं 96 वर्षाचे असतापर्यंत, त्यांना कानाने चांगलं ऐकू यायचं, डोळ्यांनी म्हणजे चष्मा न लावता वाचायचे. कॅप्सूल त्यांना वयाच्या 94 वर्षी एकदा दिली. कॅप्सूल जी असते ना आपली, ती कॅप्सूल देऊन मी पाणी आणायला गेलो तेवढं त्यांनी उघडली. म्हणजे कॅप्सूल कशी खायची असते हेही त्यांना माहीत नव्हतं. तर अशी जीवनं आपण बघितलेली असतात. त्याच्यातले 2-3 गोष्टी ते नेहमी सांगायचे. स्टार्वेशन इज बेस्ट मेडिसिन. हे खूप कमी डॉक्टर सांगतात. त्यांचं सारखं म्हणणं असायचं की तुम्ही खाता आणि मग वरती गोळ्या घेता. दुसरा त्यांचा एक फंडा जबरदस्त होता की सर्दी झालीच पाहिजे. सर्दी झाल्यानंतर 3 दिवस औषध घ्यायचं नाही. इट्स अँड ड्रेनेज सिस्टम देवानीच ती बनवलेली असते. असे जे काही गोष्टी, आणि ज्याला मगाशी यांनी हात घातलाच की नाडी परीक्षा. नाडी परीक्षेचं एकच आत्ता ह्या युगातलंच उदाहरण सांगतो. कर्जतला माझा मामी भाऊ राहायचाच म्हणायची वेळ आली, आणि त्यांच्या तिकडल्या वैद्य नावाच्या डॉक्टरनी सांगितलं, नाडी बघितल्याने सांगितलं की यांना ताबडतोब मुंबईला घेऊन जा, समथिंग सिरियस. तर कंपनीमध्ये असल्यामुळे आणखीन एक जो आपला जो तोटा झाला आहे की आपल्याकडे मेडिक्लेम असतात. त्या मेडिक्लेमचा पूर्ण वापर करायची अशी आपली इच्छा असते. का तर वर्षानुवर्ष आम्ही प्रीमियम भरतो. हा एक आणखीन त्याच्यातला बारीक पार्ट असतो. म्हणजे माणसाच्या शरीराची वाट लागली तरी चालेल, पण त्याला हायफाय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची भयंकर हौस असते. बरोबर ना, की आत्ता तरी थोडे तरी वसूल झाले बाबा, असं त्याचं आणखीन एक मानसिकता असते. तर मुंबईला गेले आणि त्या डॉक्टरला त्यांनी सांगितलं की असं असं मला काहीतरी होत आहे, म्हणजे अचानक मला ओकारी आली किंवा जे काही सिम्पटम्स होती. तर त्यांनी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. ह्याची बायको म्हणजे माझी वहिनी सारखं सांगते की आमच्या गावातल्या डॉक्टरांनी सांगितलं की अमुक अमुक त्यांनी जे लिहून दिलं आहे त्याच्यावरती तुम्ही ट्रीट करा. 2 दिवस तसेच गेले, ऐकलं नाही. शेवटी हिने अक्षरशः बंड पुकारलं. म्हणाले की आमचे 50 वर्ष काम करणारे डॉक्टर आहेत, त्यांनी काय लिहिलं आहे मला समजत नाही आहे, पण तुम्ही काय लिहिलं आहे एवढं तरी वाचा तर खरं. त्या संध्याकाळी त्यांनी वाचल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी ट्युमरचं ऑपरेशन त्यांनी करायला घेतला, आणि 1 सेंटीचा ट्युमर हा डोक्यामध्ये निघाला, आणि तो नंतर परत कधी रिकवर झालाच नाही. 7 वर्ष लोळागोळा होऊन अक्षरशः तो गेला. त्यामुळे नाडी परीक्षा आणि जे जुनं सायन्स होतं आपलं, 2 गोष्टी आणखीन एक ह्या काळातल्या महत्त्वाच्या आहेत की जेवढं घालतो तेवढं वसूल करायची आणखीन एक पद्धत झालेली आहे. म्हणण्यापेक्षा ती काळाची गरज आहे. मला मेडिसिन म्हणजे मला डॉक्टर होईपर्यंत जर का 25 लाख रुपये खर्च आलेला आहे, तर ते पूर्वीच्या डॉक्टरांसारखं मी केलं तर मी अक्षरशः भिकेला लागेन, किंवा मी आधीच लोन काढलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरचं एक गोंडस नाव असं दिलेलं आहे की असं ते परीक्षावर काय नसते, तुमच्या प्रत्येक डिसीजची टेस्ट झाल्याशिवाय तुम्हाला अमुक अमुक मिळणार नाही. माझा एक चांगला मित्र हा केवळ टेस्टवरतीच जगतो आहे, म्हणजे टेस्ट करण्याचंच काम तो करतो. तर हे जे दुष्टचक्र आहे ह्याच्यातनं बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून गुरुजी रुग्णालयासारख्यांची आवश्यकता आहे की जिथे स्वार्थपरे काम करत असतात लोक. हे आजच्या काळाला मोठं उत्तर आहे. कोविडच्या काळ मी स्वतः गुरुजी रुग्णालयाचा ट्रस्टी आहे, म्हणजे सरांबरोबरच आहे. आणि आजच्या काळामध्ये 60 ते 65 हजार रुपये आपण कुठल्याही पेशंटचं बिल हे कोविडमध्ये केलं नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. सरकारी रेट जे नियमून दिलेले होते त्याच्यातच काम केलं, आणि सगळे ऑल सुपर स्पेशालिटी डॉक्टर आहेत. पण कुठेतरी ध्येयवाद हा लहानपणापासून शिकवायला लागतो, आणि ती संघाची शाखा असते असं मला सांगायला फार काही मोठा संकोच वाटणार नाही. तर त्या संस्कारातनं माणूस वाढला की एथिकल प्रॅक्टिस, हे नुसतं आपण म्हणतो एथिकल प्रॅक्टिस करायला पाहिजे, एथिकल प्रॅक्टिस करायला पाहिजे, पण ती एथिकल प्रॅक्टिस म्हणजे काय हे नक्की आपल्याला समजतं. की उत्तम चारित्र्य असलेले डॉक्टर्स बनवणं किंवा डॉक्टर्समध्ये अशा उत्तम चारित्र्याला निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणारा समाज आजूबाजूला आवश्यक आहे, आणि त्यासाठी ही चर्चा चालली. व्यवसायाने शिक्षक होणं आणि हाडाचा शिक्षक असणं यातील अंतर, आवश्यकता आणि उपाय काय? सर तुम्हीच उत्तराला सुरुवात कराल. आता हाच मगाशी चाललेल्या चर्चेशी सुद्धा हे निगडीत होऊ शकतं.
शिक्षक पाट्या टाकणारा की घडवणारा याच्यामध्ये जे अंतर आहे ते त्या डॉक्टर आणि ह्या व्यवसायाचं सुद्धा आहे. ज्यावेळी शिक्षक, मगाशी आपण 2 जुन्या कविता वाचून दाखवल्या, ते शिकवणारे शिक्षक आजही आमच्या स्मरणार्थ आहे. कारण काय की ते नुसतं शिकवत नव्हते, ते घडवत होते. आणि ती गेयता असल्यामुळे आमच्या त्या हृदयात त्या कविता अजूनही जाऊन बसलेल्या आहेत. आणि यामुळे त्यांना कविता शिकवायला कधीकधी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ द्यावा लागायचा आणि ते देत असत. आणि मुलांचा सुद्धा आग्रह असेल की तुम्ही ह्या पद्धती आम्हाला अजून सांगा म्हणून. आणि मग हा व्यवसाय आणि आत्मविश्वास किंवा आपल्या आंतरिक भावना ज्यावेळी निगडीत होते त्यावेळी आम्ही शिकता शिकता शिकत असतो. आणि ते त्यावेळी चालू होतं. आज फक्त घड्याळांच्या काट्याशी निगडीत शिक्षण असल्यामुळे आणि आम्ही पालक गुणांच्या पेक्षा मार्कांकडे जास्त लक्ष देत असल्यामुळे आम्हीसुद्धा तेवढेच जबाबदार आहोत. आणि याच्यात आवश्यकता जर काही असेल तर जसा मुद्दा सुरुवात झाली आहे तोच पुढे आपल्याला चालू करायचा झाला की आम्हाला समर्पित शिक्षक होता येईल का, किंवा समर्पित शिक्षकांना समाजापुढे आणता येईल का ह्या माध्यमातून, हा सुद्धा आपण विचार करू शकतो ह्या निमित्ताने. आणि आवश्यकता आहे ती सुरुवातीला तो माणूस म्हणून घडला आणि नंतर त्याने व्यवसाय म्हणून शिक्षकी पेशा घेतला तर कदाचित त्याच्या विचारांमध्ये त्याच्या आतून येणाऱ्या विचारांचं मिश्रण, म्हणजे मी स्वतःला ज्यावेळी प्रामाणिक माझ्या व्यवसायाचे राहील त्यावेळी माझा दृष्टिकोन हा प्रचंड बदललेला असेल आणि त्याची आज गरज आहे. धन्यवाद. कारण आपण विचार उचलला तर त्याची विचारधारा बनेल आणि या विचारधारेची एक दिवस वैचारिक लाट बनेल. गुरुकुल या सगळ्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी बनवलं गेलंय. गुरुकुललाच करावं लागेल. हा अवघड आहे. प्रश्न तुमचा खूप बरोबर आहे. आणि झालं आहे काय की हा मगाशी जो मुद्दा होता की हा जॉब म्हणून घेतला आहे का. आमचे एक सर होते, बर्वे सर, तुम्हाला माहिती आहेत. त्यांचं नेहमीचं वाक्य होतं की वर्क जेव्हा लोड होतं किंवा वर्कलोड असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्यातला आनंद संपून जातो. मग तुम्ही तो लोड म्हणून ते घ्यायला लागलात सारखा की मला आता हे घ्यायचं आहे, सिलेबस संपवायचं आहे, एवढ्याच ह्याच्या मागेचं ते राहिले तर त्याचा उपयोग होणार नाही. तुम्ही जे म्हणताय तो कनेक्ट आता अजिबात राहिलेला नाही. त्याला काही दुसरे पैलूसुद्धा आहेत. म्हणजे एकेका वर्गामध्ये 90-100 मुलं आहेत तर पूर्वी जे आपण म्हणत होतो की प्रत्येकाशी कनेक्ट व्हायला पाहिजे त्याचं आता नावसुद्धा लक्षात ठेवणं मुश्किल झालं आहे की किती मुलं वर्गात आहेत, त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट केला पाहिजे, त्याची घरची परिस्थिती शिक्षकाला माहीत पाहिजे आणि त्याच्यानुसार त्यांनी त्याला शिकवायला पाहिजे तर तो शिक्षणाचा आनंद दोघांनाही मिळू शकेल. तर तशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. आणि B.Ed आणि हा जो भाग तुम्ही म्हणता तो शाळेच्या शिक्षकांसाठी जास्त करू नये की त्यांना एज्युकेशन टेक्नॉलॉजी शिकवा किंवा एज्युकेशनचे टेक्निक शिकवा. पण आता आमच्याकडे ज्या प्रोफेशनल कॉलेज आहेत किंवा हायर एज्युकेशनमध्ये हा प्रकार खूप कमी झाला आहे. म्हणजे मुलं शिकतात कसे किंवा हे कसं करतात हे कोणीही सांगत नाही त्यांना. त्यामुळे त्याला आला, त्याची अपॉइंटमेंट झाली, दुसऱ्या दिवशीपासून शिकवायला सुरुवात केली तर कसं शिकवतो हे त्याला माहीत नाही. मग त्यावेळेला तो काय करतो, फक्त इमिटेशन करतो की माझ्या शिक्षकांनी हे कसं शिकवलेलं होतं तसंच मी आता परत करणार. पण आजची पिढी बदलली आहे का, त्याला काही वेगळ्या पद्धतीनं करायला पाहिजे का हे त्याला समजतच नाही कारण त्याला कोणी शिकवलंच नाही. त्यांनी तो जॉब म्हणून घेतला आहे म्हणा किंवा आवड म्हणून घेतली आहे. मग आवड जर असेल तर तो कदाचित पुढे त्याच्यात प्रयोग करतो की चला आज असं केलं, उद्या तसं करून पाहिलं तर काय होतं, काय रिझल्ट येतो, मुलं किती करतात. आणि काही ठिकाणी दुसरा असा हे झाला आहे की मुलांना शिकायचं नाही आहे, ते नुसतंच इथे हे येत आहेत, आईबापांनी फी भरली आहे त्यामुळे त्यांना हे करायचं आहे, मग मी कशाला जास्त एफर्ट करू. पण माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला एवढ्या वर्षाचा सांगतो की मुलांना शिकायचं असतं. मी या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे आणि आता अनेक म्हणजे प्रयोग पण मी केले आणि अनेक मुलं बघतो. आज 30 वर्षानंतर पास झालेला मुलगा पण सांगतो की तुम्ही जे सांगितलेलं मला आठवतं, तुम्ही जसं म्हणता की जे शिक्षक, हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आणि तो मुलगा ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला कुठंतरी ती एक अटॅचमेंट झालेली असते आणि त्याच्यामध्ये त्याला पण काहीतरी शिकायला मिळालेलं असतं आणि ते त्यांनी नक्कीच लक्षात ठेवलेलं असतं. तर ही अटॅचमेंट आता कमी होत चाललेली आहे आणि याचं कारण हा सगळेच म्हणजे सामाजिक प्रश्न पण आहे, टीचरवरचे प्रेशर आहेत. आज तुम्ही शाळेचं जर बघितलं तर त्यांना शालाबाह्य कामं जे सांगतात लोक म्हणतात त्याच्यामध्ये याच्यात फोकसच करता येत नाही आहे. आणि हा जो मुख्य वेळ द्यायला पाहिजे, हा जर नवीन काही करायचा असेल, आज आमच्याकडे इंजिनिअरिंगला प्रश्न आला आहे की मुलं क्लास अटेंड करत नाहीत. माझा शिक्षकांना प्रश्न आहे की त्यांनी का अटेंड करावं.
आज इतके जर तुम्हाला बाहेर सोर्सेस उपलब्ध आहेत, मटेरियल, पूर्वी एक शिक्षक होता, तो जे सांगेल ते, आम्ही जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा दुसरं काहीच नव्हतं, पुस्तक होतं आणि शिक्षक जे सांगेल तेच प्रॉब्लेम करायचे आणि त्याच्यावरनं शिकायचं काय आहे ते. आता तसं नाही आहे. आज 10 तुम्हाला सोर्सेस उपलब्ध आहेत. आमच्यापेक्षा चांगले प्रोफेसर बाहेरच्या युनिव्हर्सिटीचे त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ आहेत किंवा बाकी आहेत, तर ते त्यांनी बघितले तर हरकत नाही. मग तुमचा वर्ग त्यांनी का अटेंड करायला पाहिजे? तर याच्यासाठी तुम्हाला त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी दुसरं संशोधन करून, काहीतरी माहिती जमा करून, जी माहिती त्याला सहजगत्या मिळणार नाही आहे ती तुम्ही दिली आणि त्याच्याशी 1-to-1 कॉन्टॅक्ट ठेवला तर कदाचित तो फरक पडू शकेल आणि मुलं करू शकतील. एक गोष्ट मुलांच्या बाबतीमध्ये अशी झाली आहे की काही जणं नाईलाजानी येत आहेत, काही कॉम्पिटिशननी येत आहेत. म्हणजे इंजिनिअरिंगच्या बाबतीत मी बोलतो, काही कॉम्पिटिशननी येत आहेत, काहींना फोर्स केलं जातं, काही वेळेला पालकांची इच्छा असते मी इंजिनिअरिंग झालो, तू हो आता, किंवा आता मार्क आहेत म्हणून तुझा, आणि मग त्यांना खरी इंटरेस्ट त्याच्यामध्ये नसतो. मग तिथे ती गॅप पडते की मला हे शिकायचं नव्हतं परंतु मला इथे टाकलेलं आहे. पास होणं हा वेगळा विषय आहे. म्हणजे पास होणं हा काही फार मोठी गोष्ट नाही, 40 मार्क मिळू शकतात पास, पण त्याला त्याची आवड होती का नाही हा एक भाग आहे. आणि त्यासाठी आम्ही काही लोकांना आता प्रपोज करतो की तुम्ही हे ॲप्टिट्यूड टेस्ट त्याची करून घ्या की खरोखर त्याला ही आवड आहे का नाही. संधी खूप जास्त आहेत. मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे काय 2च फील्ड आता राहिलेले नाही. पूर्वी लिगल होता, लॉ एक होता की लोकांना वकील बनण्याची खूप हे होती. आता तसं काही हे राहिलेलं नाही. इतके मोठे ऑप्शन आहेत, तर त्याच्यामध्ये त्याची ॲप्टिट्यूड टेस्ट करून जर त्याला पुढे दिलं आणि त्याच विषयामध्ये त्याला शिकायला दिलं तर कदाचित तो जास्त यशस्वी होईल. तर मला वाटतं गुरुकुलला असाही एक प्रकार काही घेता येईल की मुलांना काउन्सिलिंग करता येईल का. त्यांच्यामध्ये शासनाने हे केली होती ॲप्टिट्यूड टेस्ट, परंतु ती फ्लॉप झालेली, त्यातनं काहीच रिझल्ट मिळत नाही. चांगल्या पद्धतीची टेस्ट करून जर केलं तर निश्चित आपल्याला त्याचे ट्रायड्स कळू शकतील की याला हे चांगलं जमतं आहे, ते त्यांनी निश्चित शिकावं, करावं आणि ते जर पुढं केलं तर त्याला यश मिळू शकतं. आपलं आत्ता जे बोलणं झालं, कालचा जिवंत अनुभव माझा शेअर करतो. काल गुरुजी रुग्णालयाच्या एका टीमला घेऊनच मी गेलो होतो सुरगाणा तालुक्यातल्या एका रिमोट खेड्यामध्ये, पाड्यावर, मनखेड नावाच्या गावाला. गुजरात बॉर्डरला येते. रस्ते खूप चांगले, व्यवस्थित, आणि एका शाळेमध्ये, आश्रमशाळा आहे, 600 मुलं मुली, सगळे वनवासी कुटुंबातले, निवासी शाळा. आणि तिथले जे मुख्याध्यापक आहे, मी दिवसभर त्यांच्याबरोबर होतो. मला कौतुक वाटतं की त्या मुख्याध्यापकांचे सगळे त्या मुलामुलींशी इतके प्रेमाचे, आपुलकीचे मला दिवसभरामध्ये जाणवलं. आणि नुसत्या मुलांशी नाही, जेव्हा त्यांच्याशी चर्चा करताना लक्षात आलं, त्या सगळ्या परिसरामध्ये जाऊन, घरोघरी जाऊन भेटणं, पालकांशी बोलणं, वनवासी क्षेत्रातली ती मोलमजुरी, कोणातरी कुठेतरी ह्याच्यावर काम करणारी अशी सगळी मंडळी, तिथे अनेक आता ते पेसा-बिसाचं आंदोलन चालू आहेत, या सगळ्याच्यामध्ये खरी परिस्थिती त्यांना समजावणं, असा सगळा विषय. मणियार नावाचे तरुण आहेत, म्हणजे त्यांचं वयोगट 50च्या जवळपास असेल, पण ज्या पद्धतीने जी इन्व्हॉल्वमेंट होती, आम्ही बसलो होतो, कारण ही टीम नेत्रचिकित्सा करणारी आतमध्ये बसली होती, आम्हाला काम नव्हतं, आम्ही फक्त सोबत म्हणून गेलो होतो त्यांच्याशी. तेव्हा 2-3 मुलं येऊन गेले, छोटी मुलगी होती, आणि यांनी कपडा हात लावला, ताप बरं झाला का तुझा आता. म्हणजे ही जी अटॅचमेंट आहे, आपण म्हणतो ना शिक्षक, आजसुद्धा अशा प्रकारचा रिमोट याच्यात की जिथे कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही आहेत, कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही आहे. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, ती ग्रँटेड शाळा आहे, पण आदिवासी विकास मंडळाकडनं ग्रँट्स कशा मिळतात त्याच्याबद्दल त्यांनी खूप सांगितलं. ते म्हणलं मला पगार तर मिळतो आहे, माझ्याकडे ग्रँट्स असल्यामुळे मला पगार मिळतो, परंतु या मुलांना जे काही द्यायला पाहिजे, निवासी असल्यामुळे या मुलांना चांगलं फूड द्यायला पाहिजे, त्याच्याकरता माझी किती काय गोष्टी, इथं काय कमी आहे. काल मला ते म्हणले की सर तुमच्यामध्ये CSR फंडमधनं मला इथे काही करता येईल का. अनेक त्यांच्या मनामध्ये इतक्या चांगल्या चांगल्या कल्पना होत्या. म्हणजे हे असे सुद्धा शिक्षक आज, म्हणजे ते जर नाशिक शहरात असतील मला त्याचं कौतुक नाही वाटणार, पण आज नाशिकपासून 87 किलोमीटर दूर कुठल्या तरी वनवासी पाड्यामध्ये तो माणूस, नाशिकला तिची कुटुंब त्याचं नाशिकला आहे, शनिवार रविवार केव्हा तरी तो इथे येतो, 8 दिवस त्या मुलांच्या सोबत राहतो, पण त्या मुलांबद्दल त्याची असलेली अटॅचमेंट मी जी ती दिवसभरामध्ये अनुभवली. निश्चित अशा शिक्षकांबद्दल जो आपल्याला आदर जो त्यांच्याबद्दल निर्माण होतो, तो असं कृतीत आपल्याला
निश्चित हे होऊ शकतो. अशी उदाहरणं आहेत. येस सर. डॉक्टर संतोष, आप जो काम कर रहे हैं, जिस मुहिम को आपने लिया है, बहुत ही मतलब डिफ़िकल्ट है ये, लेकिन मेरी सारी शुभेच्छा है कि आप सक्सीड हुए. मेरा ये कहना रहेगा कि जो भी आप प्रयत्न कर रहे हैं उसका 2 रिजल्ट निकलना चाहिए. एक तो अपना नेशन बिल्डिंग की भावना जागृत होनी चाहिए और एक अनुशासन की भावना जागृत होनी चाहिए. मैं आपको एक सोसाइटी का एग्जाम्पल देना चाहूँगा. मैंने आज से 40 साल पहले 2 महीने जापान में निकाले थे. पाटिल साहब भी बैठे हैं सामने. वहाँ ये जो भावना थी, मतलब 40 साल पहले, मतलब आई एम टॉकिंग अबाउट 1984. 45 में वो देश पूरा ध्वस्त हो गया था. 64 में उन्होंने ओलंपिक्स किया था. मतलब 20 साल में वो कहाँ से कहाँ पहुँच गए थे. मैं 2 जगह ट्रेनिंग में था. मैंने वहाँ पूछा कि भाई आप में और हम में क्या अंतर है. हम भी 47 में आज़ाद हुए, हम 40 ईयर्स अगो तो अपन बहुत ही पीछे थे नथिंग. तो उन्होंने बोला कि आपकी जो सोसाइटी है इट इज़ ट्राइंग टू बिकम वेस्टर्न. हमारी जो सोसाइटी है वी हैव ट्राइड टू बिकम मॉडर्न. तो अल्टीमेटली जो नेशन बिल्डिंग है और जो अनुशासन है, ये दोनों से ही इस देश का भला होगा. और ये सब आएंगे आपके संस्कार जो आप बात कर रहे हैं, चरित्र निर्माण की आप जो बात कर रहे हैं. और दूसरा मैं एक और कहना चाहूँगा कि आज आप देखेंगे तो हर पीढ़ी 5 साल में बदल रही है, जो पहले 25 साल में बदलती थी. तो उतने नीचे के लेवल तक आपको जाना पड़ेगा. हम लोग सब आपके साथ हैं. सर ऑल द बेस्ट. आप साथ में तो सब कुछ पॉसिबल है. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. अनुभवाने मी तुमच्या सगळ्यांपेक्षा खूपच लहान आहे, पण मला इथे माझे काही थॉट्स शेअर करावेसे वाटते म्हणून आय एम कमिंग हिअर. आत्ता आपण जे काही सगळं बोललो, आता त्या मानाने आम्ही बऱ्याच पुढच्या म्हणजे मिलेनियल आणि जेन झी अशा जनरेशनमधले आम्ही मानले जातो. पण ह्या सगळ्यामध्ये मला असं नेहमी वाटतं, आता जसं सर म्हणाले की आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा लोकांमध्ये ती डेप्थ नाही आहे थॉट्समध्ये, म्हणूनसुद्धा आपल्या आजूबाजूला खूपशा अशा गोष्टी घडतात की ज्या आपल्याला खटकतात, बट मेनी टाइम्स वी कांट डू एनिथिंग असं आपल्याला वाटतं. तर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जो माझा जर्नी होता, आफ्टर बिकमिंग अ मदर आय रिअलाइज मेनी टाइम्स वी लॅक अ पर्पज. आणि म्हणून खूपशा गोष्टी आपण उगीचच करत राहतो आणि त्याच्यात अडकत जातो. इट्स बीन अ डेकेड फॉर मी. आय हॅव जॉईन माय फादर्स बिझनेस आणि आता जवळपास 10 वर्ष झाली मी त्यांच्याबरोबर काम करते आहे. सो अधूनमधून मी कॉलेजेसमध्ये पण जाते. त्यानिमित्ताने काही शिक्षकांची आता खूप नव्याने ओळख झाली माझी त्यांच्याबरोबर. तर मध्ये मी एका शिक्षकांची बोलत होते. शी इज बिन विथ दॅट इन्स्टिट्यूट सिन्स लास्ट ऑलमोस्ट 12 वर्ष, पण त्यांनी PhD केली नाही. सो आमचं असंच बोलणं चालू होतं. तशा त्या एजेड आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 50-52 वगैरे असतील त्या. तर मी त्यांना म्हटलं, पण मग का करायची तुम्हाला PhD? एव्हरीथिंग इज गुड ना. त्यांचा मुलगा पण आता जॉबला लागला आहे. तर त्या म्हणाल्या, हो पण सगळे म्हणतात करायची. मी म्हटलं, मला नेहमी असं वाटतं की कधी कधी मे बी हा एक बाई म्हणून पण एक ॲप्रोच असेल की आपल्या बायकांना कधी कधी खूप असं वाटतं की सगळे म्हणतात म्हणून करून बघू. आणि हे कुठेतरी म्हणजे माझ्यात पण आलं आहे. मे बी एक आई झाल्यानंतर हे अजून म्हणजे प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट असेल. मला पण मुलगी आहे आणि म्हणून माझ्या मुलीला वाढवताना मी नेहमीच असा प्रयत्न करते की हाऊ आय नॉट शुड बी एम्फसायझिंग ऑन हर की कसं जेंडर आहे म्हणून तू हे कर किंवा जेंडर नाही आहे म्हणून तू हे करू नकोस. आणि याच्यासाठी म्हणजे तुम्ही जे काही एक्झाम्पल्स दिले ते मला खूप पटले. आणि याच्यासाठी म्हणजे माझी खूप इच्छा आहे की कुठे आपण काय करू शकतो जेणेकरून आजकाल जे काही समाजात होतं आहे आणि अजूनही जेंडर न्यूट्रल किंवा एक समानता येण्याची खूप गरज आहे. आता मी तर मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये काम करते, तिथे खूप मुली नसतात काम करण्यासाठी. तर त्याच्यासाठी सुद्धा माझे खूप प्रयत्न असतात जेणेकरून शॉप फ्लोअरवरती काय काय उपक्रम करणं वगैरे वगैरे त्याच्यासाठी चालू आहेत प्रयत्न. बट इट वॉज रिअली नाईस. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. हा जो विचार आहे, ही जी भूक आहे, ही भूक खरोखर क्रांती आणू शकते. पण ती भूक जागवायचं काम तुमच्यासारख्या शिक्षकांनी केलं पाहिजे. जर विद्यार्थ्यांची भूक वाढली तर त्यांना शिकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि ती भूक माझ्यासारख्या विद्यार्थ्याची वाढवण्याचं काम आहिरे सर करतायत. यांच्या प्रयत्नातून हे सगळं साकार होतं आहे. सर प्लीज. माझी फार जुनी तळमळ आहे असं म्हणूया. आणि लोक म्हणतात की क्या होएगा यार, ये तो कुछ नहीं होएगा, अब सब गया हुआ है.
जे संतोषने एक उदाहरण घेतलं की पोरं बाळं तिकडे अमेरिकेत गेलेले आहेत, आता कोणी नाही आहे, मग काहीतरी हे आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, किंवा सगळ्या मुलांचा किंवा समाजाचा सगळा दृष्टिकोन बनवलेला आहे. मी थोडंसं बिझनेस करतो, 150-200 माणसं आहेत, किंवा सगळं ओव्हरऑल असा हे आहे. म्हणजे आमच्याकडे एक सिच्युएशन अशी आली की एका माझ्या चांगल्या माणसाने पेपर टाकले. काय प्रॉब्लेम काय? बायको म्हटले 3 वर्ष झाली, आता काय करायचं, चेंज पाहिजे ना. दिलीप पाटील मित्र आहेत माझे, आणि अशी हजारो उदाहरणं मी देऊ शकेन, जे जॉईन ऑर्गनायझेशन ॲज अ ग्रॅज्युएट ट्रेनी अँड रिटायर्ड ॲज प्लांट हेड्स ॲट व्हेरी सिनियर लेवल्स, की तिथे जॉब चेंज करायचा वगैरे असा काही विषय नव्हता. हे विनाकारण जे चेंज पाहिजे, अमुक आहे तमुक आहे असा जो आहे, आणि या सगळ्या गोष्टी थांबवण्याची किंवा त्या पद्धतीने लोकांची मानसिकता बदलायची पण जबाबदारी आपली आहे. जे मी असंही म्हणतोय की ओके, आपली मुलं जी आहेत त्यांना ग्रो व्हायचं आहे, धंदा करायचा आहे, पुढे जायचं आहे, त्यांची गणितं वेगळी आहेत. आज मी मुद्दाम वेगवेगळ्या वयोगटातली माणसं पण बोलवली आहे तिथे, की हे विचार त्यांच्यापर्यंत पोचवणं. म्हणजे माझं एक मत असं आहे की जे मी नाही पण माझी बायको निश्चित फॉलो करते, मुलांना वेळ नाही आहे तर नातवंड आपण सांभाळूया ना, त्यांच्यावर संस्कार आपण करूया, आपल्याकडे वेळ आहे, एनर्जी आहे, नॉलेज आहे. पण हे एक माइंडसेट जो चेंज करायची जी हे आहे, तर त्या याच्यावर आपण सगळेजण एकत्र मिळून हे करूया. आणि म्हणजे हा विचार ह्या 50 जणांपर्यंतचा नाही आहे, ही वावटळ आहे. हे मला घराघरात न्यायचं आहे, प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये न्यायचं आहे. म्हणजे आत्ता माझ्या शेजारी एक देशपांडे बसले होते, माझ्याकडे 1500 पोरं आहेत रे, त्यांच्यासाठी काय करता येईल तुला, खूप गरज आहे. म्हणजे माझं जे हे आहे, नंदुरकर सरांच्या याच्यातनं आम्ही जस्ट 15 दिवसापूर्वी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम केला, की इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय आहे आणि कॉलेजेसमध्ये काय घडत आहे. आणि हे जितक्या डीप तुम्हाला नेणं गरजेचं आहे, माइंडसेट चेंज करणं हे गरजेचं आहे. आणि आपल्याला काय त्याचा असा विचार करून चालणार नाही आहे, हीच मुलं आपल्याला उद्या शिव्या देतील, तुम्ही काहीच केलं नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर जे काही आपल्याला ज्या आपापल्या परीने करता येईल, जे मी स्किलिंगच्या याच्या बाबतीत किंवा CSRच्या बाबतीत म्हणतो, किमान बक्षी तुमच्या घरातला ड्रायव्हर म्हणा किंवा तुमची होममेड म्हणा, त्यांच्या मुलांचं शिक्षण करा, त्यांना गाईड करा. तुमच्या मुलांबरोबर त्यांच्या मुलांचाही अभ्यास घ्या ना. इट्स सो सिम्पल. अगदी बाहेर जाऊन कुठेतरी समाजकार्य करायला पाहिजे असं काही नाही, पण हा विचार जो काही इथे आपण गेले 2 तास बोलतोय, तो विचार दुसऱ्यांपर्यंत पोचवणं हे सुद्धा समाजकार्य आहे. आणि ही कमिटमेंट आपली आहे, ही जबाबदारी माझी आहे. ही भावना जर या 2 तासाच्या ह्याच्यानंतर काही प्रमाणात जरी हा विचार तुम्हाला रुजला, आणि आमची खूप मोठी टीम आहे, म्हणजे याची पण आहे, स्किलिंगची आहे, इंडस्ट्रीतली आहे, आमचं 25 जणांचा ग्रुप आहे इथे. तर या सगळ्या याच्यातनं जे काही मदत लागेल आम्ही करायला आहोत. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी पण आम्हाला संपर्क करा. मला मित्र आणि गुरुस्थानी असलेले शंतनू गुणे पण आहेत, बनसीचे आहेत, किंवा मला तरुण रक्त पाहिजे तर सानिकाही आहे. आणि इथला प्रत्येक माणूस
काही पितृस्थानी आहेत, काही गुरुस्थानी बरेच जण आहेत. तो ओपनली बोलता येणार नाही एखाद्याला, तर इंडिव्हिज्युअली यू कॅन टॉक टू एनीबडी आउट ऑफ दिस फोरम. म्हणजे गुरुकुलातल्या गुरूंना मी आज इथे बोलवलेलं आहे असं पण एक भावना त्या याच्यात नव्हती. प्लस यंग मदर्स, बिझनेस पीपल, रिटायर्ड लोक, अशी पण माणसं मी इथे हे केलेली आहेत की ज्यांच्याकडनं आपल्याला समाजासाठी काहीतरी जबाबदारी कॉन्ट्रीब्युशन देता येईल अशी हे आहे. थँक्यू. अध्यात्म पॅकेजमध्ये विकत घेण्याची गोष्ट नाही आहे मित्रांनो, अध्यात्म जगण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून सगळ्यांनी अध्यात्म जगूयात, हात जोडून एक प्रार्थना करूयात आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप करूयात. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांशील तो ते लाहो, प्राणी जात. ओम शांती. गुरुकुल संस्कारांचा एक नवीन प्रवास. संस्कार आणि संस्कृतीच्या या प्रवासात विचारांच्या लयीला विशेष महत्त्व आहे, कारण आपल्या चेतन आणि अचेतन या दोन्हींच्या अस्तित्वाचा हा प्रवास आहे. भावना, तणाव आणि त्यांच्यातून येणारे परिवर्तन हे सर्वच जगण्याच्या लयीशी जोडलेले असतात. याच लयीला समजून घेण्यासाठी गुरुकुल हवं. शाळेत, कॉलेजात किंवा इतर कला कौशल्य शिकताना कौशल्यांचा विकास होईल, परंतु केवळ कौशल्य नव्हे तर संस्कार क्षमताही तितकीच महत्त्वाची. शिक्षणासाठी साहित्य घेता येतं, पण शिकण्याची भूक विकत घेता येत नाही. नवनवीन ब्रँड विकत घेता येतात, पण जगण्याचा आदर्श विकत घेता येत नाही. शिकण्याला वय नसतं, पण वयाच्या मर्यादा येतात. म्हणूनच विद्यार्थी, पालक, महिला, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, पोलीस, शिक्षक आज प्रत्येकालाच हवं अभिजात आणि आधुनिक संस्कारांचं एक सुनियोजित व्यासपीठ, जिथं जगणं आणि कर्तृत्वाला जागणं शिकवलं जाईल. आरोग्य, अध्यात्म, आनंद आणि अध्ययन यांचा सहज उपभोग घेऊया. व्यक्ती, कुटुंब, समाज आणि संपूर्ण देशाच्या सर्वांगीण विकासासाठी चला आपणही प्रयत्न करूया. एक गुरुकुल बनवूया, स्वतःला आणि इतरांना मदत करण्यासाठी. चिंतन, सेवा आणि समर्पणाच्या या संस्कारातून आत्मसन्मानाचा खरा मार्ग शोधूया. गुरुकुल संस्कारांचा एक नवीन प्रवास.